नमस्कार कास्तकार बांधवांनो, माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा प्रश्न तुमच्या मनातला, हा प्रश्न माझ्या मनातला। देशातील सामान्य कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर, तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एप्रिल महिन्यात जास्तीत जास्त किती वाढू शकते सोयाबीनचा बाजारभाव। चला या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या आपल्याला $10 प्रति बुशेल्स पासून $10.25 प्रति बुशेल्सच्या दरम्यान दिसत आहे। एप्रिल महिन्याचा विचार केला तर ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातून आवकेचा दबाव हा मोठ्या प्रमाणात राहणार। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खूप जास्त तेजी येईल याची शक्यता नाही, किंबहुना बाजारभाव हे $10 प्रति बुशेल्स पासून $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान राहतील। आता अशा परिस्थितीमध्ये जर आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव पातळी या स्तरावरती राहील तर याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून खूप जमेची बाजू नाही। मग देशातील बाजाराचा विचार केला तर आवकेचा जो दबाव आहे तो कमी होत जाणार आहे आणि या परिस्थितीमध्ये चीन मोठ्या प्रमाणात आपल्याकडून सोयाबीन आयात करू शकते अशी शक्यता आहे। या अनुकूल परिस्थितीचा विचार केला तर किंबहुना देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत जर 4000 पर्यंत किंवा त्याच्या पलीकडे थोडाफार गेला तर आश्चर्य वाटायला त्या ठिकाणी जागा नाही, परंतु एवढं लक्षात ठेवायला हवे की खूप जास्त तेजीची अपेक्षा नाही। हे गणित जरा चीनवरती अवलंबून आहे, म्हणून मला वाटते विचार करून आपण साठा हा शिल्लक ठेवावा। पण सध्याची भाबडी अशी आहे की आज 3600, 3700, 3800ला विकण्यापेक्षा थांबलं तर 4500चा बाजारभाव मिळू शकतो का, तर मला वाटते याची शक्यता फार कमी आहे। त्याच्यामुळे जास्त काळ थांबण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत 3900-4000 पर्यंत बाजारभाव गेला की तिथं विक्री करून टाका, ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास लाभ मिळू शकेल। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचे बाजारभाव पातळी ही कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असणार लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो।
तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.